विद्यार्थी मित्रांनो, पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 आणि ह्या मालिकेअंतर्गत गेल्या 30 दिवसापासून आपण 30 कृतीपत्रिकांचा अभ्यास केला। इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 9वीची पूर्वतयारी आपण करून घेतली। कारण गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात शाळेमध्ये आपल्याला संपूर्णपणे अभ्यासक्रम शिकायला न मिळाल्यामुळे आपण गेल्या वर्षाचा अभ्यासक्रम पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिव्हिजन करून उजळणी करून समजून घेतला। आज आपण या भागात इयत्ता 9वी साठीच्या या इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित उत्तर चाचणी अभ्यासणार आहोत। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे सेतू अभ्यास उत्तर चाचणी इयत्ता 9वी विषय गणित, गुण आहेत 25। या 25 गुणांसाठीच्या या उत्तर चाचणीची सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा आज करणार आहोत। चला प्रश्न पहिला बघूया। खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवड। गुण 5 गुणांना 5 बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेत। खालीलपैकी टिंब ही संख्या परिमेय संख्या आहे। काय आहे? परिमेय। आता परिमेय संख्या म्हणजे जी अखंड आवर्ती रूपात लिहिता येते त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो। आता ही वर्ग नसलेली संख्या आहे आणि तिचं वर्गमूळ घेतलेलं म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे। ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे आणि पायची किंमत सुद्धा अपरिमेय संख्या आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार 3, ऑप्शन नंबर 3। दुसरा प्रश्न बघा। त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 30 अंश व 40 अंश असतील तर तिसऱ्या कोनाचे माप किती? तर 180 अंशातून आपल्याला 30 आणि 40 ची बेरीज 70 या ठिकाणी वजा करायचे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 110 अंश, ऑप्शन नंबर 2। प्रश्न तिसरा। काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निमपट लांबीची असते। कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या लांबीचे निम्मी असते म्हणजे निमपट असते। 128 चे 7वे मूळ कसं लिहिणार? तर 128 हा पाया लिहायचा आणि त्याच्या घातांक 1/7 असं त्या ठिकाणी आपण सांगायचा म्हणजे जे 128 चे 7वे मूळ आहे। वर्तुळाचे संपूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते। हे आपण गेल्या वर्षी 8वीत शिकलेले आहेत बघा। प्रश्न दुसरा सोडव। 16/3 ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहा। 16/3 ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहायची म्हणजे याचा अर्थ असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसरा आणि त्याच्यातलं पहिलं 16/3चं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे म्हणजेच या 16ला 3 ने डिवाइड करायचं आहे। 3×5 = 15, उरला 1, भाग जात नाही, इथं दशांश चिन्ह घेतलं, इथं 0 ठेवला, 3×3 = 9, 9 वजा केले, परत 1 उरणार, परत 0 ठेवणार, 3×3 = 9 म्हणजे याचा अर्थ असा 16/3 बरोबर 5.3 हा 3 येतच राहणार म्हणून याच्या डोक्यावर एक या ठिकाणी आपल्याला टिंब द्यायचं म्हणजेच आपण याचं वाचन करताना कसं करणार 5.3 आवर्ती। पुढचा प्रश्न बघा। सोबतच्या आकृतीवरून माप कोन XYZ ची किंमत काढा। हा XZW ची किंमत काढा। XZW हा बाह्य कोन आहे आणि बाह्य कोनाचं माप हे दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं, बरोबर। मग आता या ठिकाणी आपल्याला जर काढायचं असेल माप कोन XZW दॅट इज इक्वल टू माप कोन ZXY प्लस माप कोन XYZ यांची दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे म्हणजे हे झाले तुमचे 80। या ठिकाणी थोडं अस्पष्ट उमटलेलं आहे बघा। हा 80 आहे आणि हा 70 आहे, 60 नाही, 80 80 डिग्री प्लस 70 डिग्री दॅट इज इक्वल टू 150 डिग्री हे असेल XZW या कोणाचं माप। प्रश्न तिसरा बघूया। O केंद्र असलेल्या वर्तुळावरील एका विशाल कंसाचे नाव लिहा। हा O केंद्र असलेला एक वर्तुळ या ठिकाणी दिले, विशाल कंसाचं नाव आपल्याला लिहायचं। तर आपल्याला कसं लिहिता येईल बघा। या ठिकाणी आपण काय काय लिहू शकतो? कंस ACB किंवा
कंस आपण इथून सुरुवात केली, समजा AC हा सुद्धा विशाल कंस आहे, कंस AC हा सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त आहे म्हणून आपण त्याला सुद्धा विशाल कंस म्हणू शकतो. लक्षात येते का बघा. अशा पद्धतीने आपण या दोनपैकी कुठल्या तरी एका कंसाचं नाव विशाल कंस म्हणून त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा प्रश्न चौथा त्याच्यातला बघा. दुसऱ्यातलं चौथं उदाहरण. बेरीज कर. यांची दोघांची आपल्याला करायची बेरीज आपण आडव्या मांडणीने पण करू शकतो, उभ्या मांडणीने पण करू शकतो. आपण आडव्या मांडणीने जर केली तर बघा काय होणार. हा 2x² प्लस हा 3x². बघा हा 2x² हा 3x². हे लिहिले आपण जवळजवळ. त्यानंतर हा प्लस 3x आणि हा प्लस 2x. त्यानंतर हा प्लस 7 आणि हा -5. तर बघा स्वरूप पद आपण जवळजवळ घेतली. आता यांच्या दोघांचं साइन सेम आहे, चिन्ह सारखं आहे म्हणून यांची बेरीज होणार 3 आणि 2 5x², 5x². यांचं पण दोघांचं चिन्ह प्लस आहे त्याच्यामुळे यांची पण बेरीज होणार प्लस 5x. आता इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणून यांची सबट्रॅक्शन होणार. 7तून 5 गेले 2 आणि मोठ्या संख्येला प्लस साइन आहे म्हणून +2 हे आपलं उत्तर येणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्या कसोटीचं फक्त नाव लिहा. बघा आता ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे म्हणून आपण या ठिकाणी कसोटीचं नाव सांगू शकतो बा कसोटी म्हणजेच SSS टेस्ट. SSS टेस्ट. प्रश्न 6. कोन P आणि कोन Q हे परस्परांचे पूरक कोन आहेत. Q चे माप 80 अंश असेल तर P कोनाचं माप काढा. आता बघा P आणि Q हे एकमेकांचे पूरक कोन आहेत. हे 6वं उदाहरण. म्हणजे याचा अर्थ असा माप कोन P अधिक माप कोन Q दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. मग आपल्याला काय दिलंय, कोन Q चं माप दिलंय, P चं काढायचंय. माप कोन P बरोबर 180 अंश वजा माप कोन Q म्हणजेच 180 अंशातून आपल्याला 80 अंश वजा करायचे म्हणजे याचं माप येणार आहे तुमचं 100 अंश. कोन P बरोबर 100 अंश. आता एका संख्या रेषेवर प्रश्न 3 सोडव. 8 गुणांना 4 प्रश्न आपल्याला विचारले, सविस्तर प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. एका संख्या रेषेवर कर्णी 2 ही संख्या दाखवू. आता एका संख्या रेषेवर कर्णी 2 ही संख्या आपल्याला दाखवायची. प्रश्न 3 आणि त्याच्यातलं पहिलं उदाहरण. तर या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा एक रेषा घ्यायची, एक संख्या रेषा काढून घ्यायची. आता या संख्या रेषेवर कुठेतरी एक आरंभ बिंदू घ्यायचा. समजा हा आरंभ बिंदू आहे 0. याला आपण या ठिकाणी A नाव देऊ. त्यानंतर एकक अंतरावर समान अंतरावर आपल्याला त्या ठिकाणी आपले निर्देशक लिहून घ्यायचे आहेत. समजा हा 3 आणि हा 6 म्हणजे हा तुमचा असेल 1 आणि हा असेल 2. आता काय करायचं आपल्याला लक्षात घ्या. आपल्याकडे कंपास असेल तर कंपास घ्यायचा, कंपासात पेन्सिल त्या ठिकाणी अटकवायची. प्रथम या ठिकाणी एक लंब रेषा काढून घ्यायची. बघा या पद्धतीने 1 ह्या अंतरावर जिथं आपला 1 हा पॉइंट आलेला आहे या ठिकाणी प्रथम एक लंब रेषा काढून घ्यायची. त्यानंतर 1 एकक एवढं अंतर कंपासात घ्यायचं. बघा 1 एकक एवढं अंतर कंपासात घेऊन कंपास या 1 पॉइंटवर ठेवायचा आणि इथं एक कंस करायचा. लक्षात येते का. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. हा समजा आपला B पॉइंट असेल, या B वर कंपास ठेवायचा.
1 एकक एवढं अंतर घ्यायचं, याला आपण सी पॉइंट म्हणू. आता काय करायचं, पट्टी आणि पेन्सिलीच्या मदतीने सी बिंदू आणि ए बिंदू एकमेकांना जोडून घ्यायचे. बघा हा झाला आपला कर्ण. बघा हे झालं 1 एकक, हे झालं 1 एकक. तर एकाचा स्क्वेअर काय होणार बघा, या ठिकाणी एकाचा स्क्वेअर प्लस एकाचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं तर हा कर्णी चिन्हात म्हणजे ह्या कर्णाची किंमत वर्गमुळात 2 आली. मग आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ए पॉइंटवर कंपास ठेवायचा, सी पर्यंतचं अंतर कंपासात घ्यायचं आणि इथून एक या पद्धतीने एक कंस काढायचा जो आपल्या संख्या रेषेला या ठिकाणी छेदेल. हा जो आपला पॉइंट आला या ठिकाणी याला आपण डी पॉइंट म्हणू. हा डी पॉइंट म्हणजेच संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या असते जी 1 आणि 2च्या दरम्यान कुठेतरी येणार, याला म्हणू आपण कर्णी 2. या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. एखाद्या संख्या रेषेवर कर्णी 2 ही संख्या आपण दाखवू शकतो. बघा चला पुढचा प्रश्न बघा. त्याच प्रश्नातलं दुसरं उदाहरण. आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम असून रेषा एन ही त्यांची छेदिका आहे. बघा आकृतीत रेषा एल आणि रेषा एम ह्या एकमेकांना समांतर असून रेषा एन ही त्यांची छेदिका आहे. मापकोन सी दिला आपल्याला 60 डिग्री. हा या ठिकाणी दिला आपल्याला 60 डिग्री. तर आपला कोन बी काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, कोन बी बरोबर सुद्धा 60 डिग्री असेल, कारण हे एकमेकांचे आहेत व्युत्क्रम कोन, अल्टरनेटिंग अँगल्स ऑफ इच अदर. हा सीचा कोणता कोन आहे, अल्टरनेटिंग अँगल आहे म्हणजे व्युत्क्रम कोन आहे. त्यानंतर कोन बी व कोन ए कोणत्या प्रकारच्या कोनांची जोडी आहे. ए आणि बी हे या ठिकाणी आपले संगत कोन आहेत. कोन ए आणि कोन बी हे संगत कोन आहेत. हे कोणते अँगल होते, अल्टरनेटिंग अँगल होते. हे एकमेकांचे संगत कोन आहेत. त्यानंतर त्याच्यातला प्रश्न तिसरा बघूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची ए बी ही जीवा असून जीवा ए बीची लांबी 8 आहे. रेख ओपी हा लंब आहे जीवा ए बीला. ओपीची लांबी 3 आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढ. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एक छोटीशी रचना करून घ्यायची. रचनेमध्ये काय करायचं ते लक्षात घ्या. प्रथम आपल्याला या ठिकाणी ओ आणि ए जोडून घ्यायचंय. बघा हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार झाला. आता या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. आता पायथागोरसचा सिद्धांत जर आपल्याला वापरायचा असेल तर लक्षात घ्या, ए बी जीवेची लांबी 8 आहे म्हणजे हा 4 आला, हा 4 आला, हा 3 आहे. तर आपल्याला ओपी 3 दिला आहे. आपल्याला ओपी 3 आहे. वर्तुळाची त्रिज्या काढायची. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे आणि या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा. काटकोन त्रिकोण ओपी ए मध्ये, काटकोन त्रिकोण ओपी ए मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार इन ट्रायंगल ओपीए बाय पायथागोरस थेरम. या ठिकाणी आपण सांगणार आहेत ओएचा वर्ग स्क्वेअर ऑफ ओए इज इक्वल टू ओपीचा स्क्वेअर प्लस एपीचा स्क्वेअर. मग याच्यात जर आपण किमती टाकल्या, ओपी म्हणजे तुमचा आहे 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 25. वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. ओए बरोबर वर्तुळाची त्रिज्या बरोबर 25चा स्क्वेअर रूट ऑफ 25 दॅट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल असं आपण सांगतो. आता या ठिकाणी प्रश्न त्याच्यातला चौथा म्हणजे उदाहरण नंबर 4. x + 2y ब्रॅकेट स्क्वेअर याचा विस्तार कर
आता याचा विस्तार करायचा असेल तर पहिल्या पदाचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 2 गुणिले एक्स गुणिले 2y अधिक 2y कंसाचा वर्ग दॅट इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर प्लस यांच्या तिघांचा गुणाकार बेदुने 4xy आणि याचा स्क्वेअर म्हणजे 4yचा स्क्वेअर। प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडव। 6 गुणांसाठी 2 प्रश्न आहेत, 3 गुणांना 1 प्रश्न आहे। एक चौकोन KING काढ की KI आणि KG ची व्हॅल्यू दिली आहे 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ KI and लेंथ ऑफ KG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ IN आणि लेंथ ऑफ GN इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर आणि लेंथ IG बरोबर 7.5 सेंटीमीटर। आता बघा GN एका वर्तुळाच्या 3 बाजू आपल्याला दिल्या आहेत बघा, KI दिला आहे, KG दिलेली आहे, त्यानंतर IN दिलेली आहे, IN आणि GN म्हणजे हे चारही बाजू दिल्या आहेत वर्तुळाच्या आणि एक कर्ण दिलाय आपल्याला। 4 बाजू व कर्णाची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला काढायचा आहे एक चौकोन। मग त्यासाठी आता काय करायचं लक्षात घ्या, प्रथम आपल्याला जो कर्ण दिलाय तो काढून घेऊ आपण। आता कर्ण कसा ओळखायचा बघा, I आणि G एक अक्षर या ठिकाणी गॅप पडलेलं आहे म्हणून IG हा त्या चौकोनाचा काय आहे कर्ण। मग आपण काय करूया, IG एवढं माप कंपासात घेऊन पट्टीच्या मदतीने आपण एक कर्ण पहिले काढून घेऊया। कर्णाची लांबी किती परत एकदा लक्षात घ्या, कर्णाची लांबी आहे आपली 7.5। हे इकडे आपल्याकडे सेंटीमीटर दिलेत बघा। आपण काय करूया, कर्णाची लांबी जेवढी आहे तेवढा एक कर्ण पहिले काढून घेऊया। कर्णाची लांबी आहे 7.5। हा बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हा 7.5 आणि हा 0, दोघांना जोडून एक रेषाखंड काढला आपण 7.5 सेंटीमीटरचा। हा झाला तुमच्या इकडे I, हा झाला इकडे G 7.5। त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, KI आणि KG दोन दिल्यात आपल्याला, KI आणि KG 6 सेंटीमीटर आहे। आता कंपासात आपल्याला 6 सेंटीमीटर अंतर मोजून घ्यायचे बघा, 0 आणि 6 पर्यंत अंतर आपण कंपासात घ्यायचे आणि कंपास या I पॉइंटवर ठेवायचा आहे आपल्याला आणि वरच्या बाजूला एक या पद्धतीने एक कंस करून घ्यायचा आहे बघा I कडनं, आणि KG पण तेवढंच आहे म्हणून G वर ठेवायचं आहे आणि इकडनं पण एक कंस करून घ्यायचा आहे बघा। हे दोघं कंस ज्या ठिकाणी छेदतात या ठिकाणी हा जो छेदन बिंदू आला हा K बिंदू आला आपला। आता काय करायचं, पट्टीने हा K बिंदू आपण I बिंदूशी आणि G बिंदूशी जोडून घ्यायचा। बघा हा KI झाला, हा KG झाला, हा पण 6 आहे, हा पण 6 आहे। त्यानंतर आता आपल्याला काय दिलंय बघा, IN आणि GN दिलंय 4.5। आता 4.5 एवढं अंतर कंपासात घ्यायचं आहे, 4.5 हा 0, हा 4.5 बघा आणि कंपास आता ठेवायचा आपला परत एकदा I पॉइंटवर आणि खाली एक या पद्धतीने बघा एक कंस करायचा। त्यानंतर इकडच्या बिंदूवर G बिंदूवर ठेवायचा, परत एक कंस करायचा, दोघं या ठिकाणी एकमेकांना छेदतात बघा। हा आहे आपला N बिंदू। आता हा N बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा I बिंदू सोबत आणि G बिंदू सोबत।
हे आलं तुमचं 4.5 आणि हे पण आलं तुमचं 4.5. हा झाला आपला IKGN नावाचा किंवा KING नावाचा या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया. बहुपदींचा गुणाकार करून उत्तरातील बहुपदीची कोटी लिहा. आता दोन बहुपदींचा आपल्याला करायचं गुणाकार आणि त्या उत्तराची कोटी लिहायची बघा. मग आता गुणाकार कसा करायचा बघा. पहिल्या पदाने या तिघांना गुणायचं. म्हणजे याचा अर्थ काय, x गुणिले x² मायनस x गुणिले 4x प्लस 8 गुणिले x. त्यानंतर आता या 1ने गुणायचं. मायनस 1 इंटू x². त्यानंतर मायनस 1 इंटू 4x आणि मायनस 1 इंटू 8. आता एक एक गुणाकार करूया. हा गुणाकार पहिले करूया. हा झाला तुमचा x³ मायनस यांचा 4x² यांचा दोघांचा 8x यांचा दोघांचा मायनस 1x² यांचा दोघांचा मायनस 4x आणि यांचा दोघांचा मायनस 8. आता स्वरूप पदं कोणती कोणती बघा. हे एकठं आहे. हा xचा तिसरा घात x³. आता हा 4x² आणि हा मायनस 1x² म्हणजे मायनस 5x². त्यानंतर हा 8x आणि हा मायनस 4x. हा प्लस ह्या मायनस आहे म्हणजे मायनसच्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 8तून 4 गेले 4. 4 प्लस 4x आणि मग नंतर हा तुमचा राहिला मायनस 8. म्हणजे उत्तर आलं आपलं x³ मायनस 5x² प्लस 4x मायनस 8 आणि याची कोटी म्हणजे याचा इंडेक्स आला +3. 3 ही त्याची कोटी आहे. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी सेतू अभ्यासक्रम पूर्णपणे संपवलेला असून इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 9वीची संपूर्ण तयारी आपली या ठिकाणी झाली आहे आणि आता आपण 9वीच्या अभ्यासक्रमाच्या जोरदार तयारीला लागणार आहोत.